या व्हिडिओमध्ये आपण RBC किंवा रेड ब्लड सेल्स काय असतात याची माहिती घेणार आहोत. तर बघा, रेड ब्लड सेल्स जे असतात ना, त्याला न्यूक्लियस नसतं, केंद्रक नसतं आणि त्या द्विअंतर्वक्र असतात, म्हणजेच काय बायो कॉन्केव्ह असतात आणि त्यांना काय म्हटलं जातं, इरेथ्रोसाइट्स. आता इरेथ्रो म्हणजेच काय, लाल, साइट्स म्हणजे पेशी, असं लक्षात ठेवा. आता RBC इतक्या लहान असतात ना की त्यांची 7 मायक्रोमीटर इतका व्यास असतो आणि 2.5 मायक्रोमीटर इतकी जाडी असते. ठीक आहे. ह्याला लाल रंग जो प्राप्त होतो ना, तो हिमोग्लोबिनमुळे होतं आणि या दोघांचं सुद्धा काम एकच आहे, ते म्हणजे काय, तर आपल्या शरीरातील ऑक्सिजनचं जे आहे ते वहन करायचं आहे. RBCचं प्रमाण स्त्रियांमध्ये कमी असतं पुरुषांच्या कम्पेरेटिव्ह. किती असतं, तर साधारणतः 42 लाख 252 लाखपर्यंत असतं आणि पुरुषांमध्ये किती असतं, 52 ते 58 लाख घनमीटर इतकं असतं. ठीक आहे. RBC या गर्भामध्ये ना 3 स्टेजमध्ये म्हणजे तयार होतात. पहिला आहे योल्क स्टेज, जे 2-3 महिन्यानंतर गर्भधारणेनंतर तयार होतात. सेकंड आहे यकृतामध्ये आणि फायनल स्टेजमध्ये स्प्लीन किंवा प्लीहामध्ये होतात. आणि एक प्रौढ माणूस किंवा ॲडल्ट असेल त्याच्यामध्ये आहे ना, RBC जे आहे ते बोन मॅरोमध्ये किंवा अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. आता ह्यांची कपॅसिटी आहे 120 डेज. ठीक आहे. तर 120 डेजच्या कपॅसिटीनंतर स्प्लीन, प्लीहा म्हणजेच काय माहिती आहे का, आपल्या उदराच्या डाव्या बाजूला बरगड्यांच्या खाली एक मुठी इतकं अवयव आहे. तर त्याच्यामध्ये ना RBC जाऊन मरतात. का मरतात माहिती आहे का, कारण त्यांची कपॅसिटीच 120 डेज असते. ठीक आहे. आता RBCची संख्या जी आहे ती कमी झाली तर तिला म्हणायचं इरेथ्रोसाइटोसिस आणि जर वाढली तर काय म्हणायचं, इरेथ्रोसाइटोपोनिया. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हिमोग्लोबिनबद्दल माहिती घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.